मला काही राग वगैरे येत पण असं आल्यानंतर मला पाया जर पडलं नाही तर राग येत नाही. आला का डायरेक्ट डान्स घ्यायचा नाही. थोडंसं डान्स करते. किती वाजले बाबा? बोलू नका, पाठ करा बरोबर का? हरीचा जागरणा, हरीचा जागरणा, हरीचा Janki
हॅलो एक प्रश्न Saga
त्याचा स्वर मध्यम त्याची पार्किंग आहे ती मध्यम सारखी पार्किंग. हा हरीचा जागरण जाता कारे नहे मना कोठे पाहासील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी ज्यांचे तुझ गुंती ज्यांचे तुझ गुंती ते तो मोकली ती अंते कोठे पाहासील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी. हे बंद होते का? हा मध्ये जो आवाज येतोय तो असं येईल का? मग तू ये माझा स्वर तिथं लाव. मला बेसवर अजिबात चालत नाही.
तुका म्हणे खरा लाभ काय तो विचारा कोटी पाहसेल तुटे आयुष्य वेचे फुकासाठी विठला हरीच्या जागरणा जाता कार्य नय म्हणा कोटी पाहसील तुटी आयुष्यवेचे पुकासाठी अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुणनिधान कृपा करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगरायाच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता सकल संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर माझे गुणीजन खूप लांबचे ते आमचे बीडचे दिसत आहेत का परभणी नांदगाव पण भरत महाराज पठाळेंचं शिष्य असं टोपी घातलेली दिसते विकास महाराज गेलो करू हो तू तो लय पुरावा कोणी का असे ना आमच्या महाराष्ट्राला शोभणारे गुणीजन इकडे आमचे हिंगोलीचे महात्मा आणि हे आपल्याच भागात आहेत ना बीडचे आता हळूहळू तरी सुधारायला लागले म्हणून ते बारीक दिसत आहे सर्व गुरुजन सर्वांच्या समवेत जो अभंग म्हणून दाखवला अभंग जगदवंतरी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय यांचा आहे अभंगाचे 4 चरण आहेत या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबराय लाभ काय तो विचारा म्हणजे विचार करायला सांगतात विठला भगवंताची कृपा आहे सगळ संत महापुरुषांचे आशीर्वाद आहेत वैकुंठवासी भगवत दर्शन ज्यांना झालं नाही पण त्यांच्यासाठी भगवंताने काम करावं असंही म्हटलं तरी काय हरकत नाही पण त्यांना झालं होतं म्हणून त्यांच्यासाठी भगवंताने काम केलं असे मास्तर बाबा यांचे आशीर्वाद तथा त्यांचे उत्तराधिकारी जे ते सुद्धा स्वभावाने माऊलीच होते असे आमचे वैकुंठवासी हरिभक्त पारायण परमादरणीय परमश्रद्धेय ज्ञानेश्वर माऊली खायदेकर यांचे आशीर्वाद तथा आता ते दिंडोरीला राहतात पण चिखलओढ त्यांच्यासाठी नाव प्रसिद्ध आहे प्रचलित आहे असे आमचे कोल्हेजी महाराज चिखलओढकर वा वा तुमचे चांगले जवळचे दिसतात आणि दुसरे आमचे गुरुबंधू जे आता एक बिरोबाचं गाव आहे त्याच्या पुढचं गाव आहे तिथं आमचे नामदेव महाराज भोगी राहतात काय ते का ते साखर गाव काय साकोडे आमचे नामदेव महाराज भोगी यांचे मार्गदर्शन आशीर्वाद तुम्हा सर्व सज्जनांचं बहुमूल सहकार्य आणि आजची जी कीर्तन सेवा याचे जे यजमान आहेत आमचे काय नाव पुरुषोत्तम तुकाराम पंचलाल तुकाराम बाम लांबखेडे वा वा आप्पा महाराज तुमचं मार्गदर्शन राहिलं होतं बरं झालं तू बंद केला का सुरेंद्र नाही घाबरू नको तुम्ही तर आमच्या प्रकाश महाराजांचा लहान बंधू आहे साला आहे का आला आज तरुण मंडळी खूप सुंदर आहे आम्ही रोजाला आलो मागे रोजात नसतं का आमचे गजानन भाऊ आलेले आमचे दीपक भाऊ हे संजू भाऊ हे सर्व निकम परिवारातली काही मंडळी काही वंजारी समाजातली मंडळी मला तर वाटतं आमचे बाबरेकरांना तर रोगच लागलाय कीर्तन ऐकायचं ते तिथंही आले होते आणि इथंही आले ते गाडीवरून पंचक्रोशीत आलेली मंडळी त्यांच्यासाठी तर मी राड्या वाजवायला लागले पण आमच्या बाबराच्या मंडळीसाठी विशेष करून ताली वाजवायला लागेल कारण ते गमत नाही तुम्हाला खरंच आधार लागू देऊ नका जास्त कीर्तन ऐकल्याने मेंटल होतो माणूस असं काही लोकांना वाटतं तुम्ही पोरं लई गोड आहेत कुठले तरी इथलेच येत ना तुम्हाला राग नाही येत ना माझा मोठा मग मागे जा आणि मागं मागे पुढे सरका विठाला
येऊन गेले. पुरमे पारा. थोडा स्वरयंत्राचा आवाज कमी करा. असे श्रोते जर मला कायम भेटले ना महाराज, मी रोज कीर्तनाचा अभ्यास करेन. काही लोक कीर्तनकारांना सांगून जातात काय की महाराज तो अभंग घेतला तर तोच घ्या. तसं नाही सांगायचं, नवीन घ्या. त्याच्याने कीर्तनकाराला अभ्यास करावा वाटतो. कीर्तनकार अभ्यास करत असतात. आता आमचे गिगावची मंडळी ना, हा जो पोरगा उभा राहता एक त्याला गड्या ज्या भर कीर्तनात मला टाकले ते आमचा हे किती गोड आहे आमचा. भर कीर्तनात मला टाकली तुला गिगावला. जसं गजानन भोने त्यांच्या गावाला गेल्यानंतर पहिली मला टाकली, तसं त्या लेकराने मला टाकली. आता या गावात महाराज इतकं त्या सचिन भाऊ आणि सचिन भाऊची जी तरुण मित्रमंडळी, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. छोटस गाव आहे पण तरी देखील इतकं सुंदर कार्य करतायत आणि सुंदर ते नियोजन करतायत. पण मी सचिनला विनंती करणार नाही मला टाकायची, कारण त्याचे काका पहिल्या नंबरला बसलेले, ते जर आपल्या जातीत नसतील तर ते कसं काय बसतील. म्हणून काही का गाव सुंदर आहे, देखणं गाव आहे. पण आता आपल्याला इथून पुढे विचार करायचा आहे. मी आपली फरमाईश या कार्यक्रमातला कीर्तनकार जरी असलो नसलो, पण मी गेली 4 वर्षापासून या ठिकाणी येतोय. असं मी भाग्यवान व्यक्ती, कारण मी परवडतो असा कीर्तनकार. बाकी कीर्तनकार परवडत नाही. त्यांचा म्हणजे 1/21 पासून पुढचा आकडा, ठीक आहे. आणि म्हणून कीर्तनाची अडचण पहिल्या वर्षाला तरुण मंडळीच्या मनात असते. आता माझे जे शिष्य आहेत ते 40-40, 50-50 हजार घ्यायला लागले. किती 2-2 गाण्याचे कीर्तनाचे एवढे पैसे घेतात लोक काय वाटत. म्हणून त्या काही गोष्टी नाही. पण आपल्याला वारकरी संप्रदाय टिकवायचा आहे आणि आपल्याला वारकरी संप्रदाय वाढवायचा आहे. आणि म्हणून काही वेळेला कधी माघार घ्यावी लागते, कधी काही लोक असे असतात, मग तिथं आम्हाला पुढाकार घ्यावा लागतो. कारण बायकांचे पोट भरण्यासाठी पैसे घेण्यापेक्षा आमच्या गाईंना पैसे दिले तर काय हरकत राहते. पण मी तुम्हाला आता मागणार, आता ठरलेलं आहे. इकडे वाढा, तू कोणत्या गावचा आहे? नाही वाढता. वा वा, आमच्याच गावाकरता आहे तुला. तुम्ही विचार करायचा आहे. इकडे बसलेल्या माता ज्या आहेत, मला एक आनंद वाटतोय. दर वर्षाला असं असायचं, आता असं आहे, पुढच्या वर्षी असं, आता असंच रे, असंच ना. मला तुम्ही दिसले तरी चालेल, पण तुमच्या निमित्ताने राम कंटिन्यू दिसतात, हा आनंद आहे. इतकी सुंदर मूर्ती असताना त्यांच्याकडे पाठ करून कीर्तनकाराने कीर्तन करावं, सर्वात पुढे कीर्तनकाराचं दुर्भाग्य राहिलं असतं. म्हणून आता इथून पुढे असा झाला. तुम्ही एवढा आनंद येईल. मी येणाऱ्या काळाची सांगतो कथा. 35वं वर्ष तर गोडच आपण करतोय. किती वर्ष? 35. आणि तुमच्या घरात दररोजला चहा जातो. कीर्तनकार चहा पिऊन तृप्त होतात. पण माझं ऐकावं लागेल. इतका गोड माणूस जर आपल्या जातीत आला तर अजून जास्त फरक नाही. ते काड्या वाजवतील पण कीर्तन झाल्यावर सांगतील पुढच्या जन्मात पाहू. व्यक्तिगत जीवन आपण जगतो ना, विचार तर केलाच पाहिजे. कोणाच्या संगतीत राहून आपली वृद्धी होणार आहे याचाही विचार केला पाहिजे. कुठे जाऊन आपला विकास होणार आहे याचाही विचार केला पाहिजे. पण लौकिक विचारापेक्षा अलौकिक विचार तर केलाच पाहिजे. मी काय सांगत असतो, कोहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते उपादानं विपादानं वचस्तेन विचारस्वयमिदृश. ही गर्दी कुठे झाली? आपल्याच गावच्या आहेत ना. विठाला कोहम कथमिदं जातं, मी कुठून आलोय, मला कुठे जायचंय हा विचार केलाच पाहिजे. कोणाय मी हा करावा विचार, कोणाय हा करावा विचार.
बाहेर गावचे का आपल्या गावचे? वा वा. कोणतं गाव करू? शेंदूर नाही. वा. तर मला एक कौतुक वाटतं, म्हातारे खाली बसतात आणि तरुण वर बसतात. पण मी प्रार्थना करेन तरुणांना जर पुढे जायचं असेल आधी खाली बसायची सवय लावा, म्हणजे वर जाऊ. पुढे पुढे उठा 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 उठा. लांबून आलेत ते, पायी पायी आलेत. वा. त्यांच्यासाठी गाड्या वाजवायला काय हरकत? मी कोण हा करा हा विचार. लोक विचारच करत नाही, फक्त जगतायत. आणि जर फक्त जगणं असेल आणि त्याला विचार नसतील तर त्याला पशुवत जगणं म्हणतात. कारण पशु काय पाप पुण्य ज्याला पाप पुण्य कळतं परंतु तिकडे जाण्याची इच्छा नाही तो माणूस आहे. पण तुम्हाला काहीच बोलणार नाही, कारण अविचारी माणसाचं लक्षण सांगितलंय. मांस भक्षय सुरापानहि मूर्खश्च अक्षर वर्जिता. हे मूर्ख व्यक्तीचे लक्षण आहे, किंवा ज्याला कळत नाही त्या व्यक्तीचे लक्षण आहे. त्यासाठी तर सुभाषितकार सांगतात, भारा क्रांतीच मेली, पृथ्वीवर केवळ तो भार आहे. म्हणून विचाराचं जीवन जगावं. तुमच्याकडे बंगला नसला तरी चालेल, पण विचारवान जर तुम्ही असाल तर तुम्हाला लोकांमध्ये मान्यता प्राप्त झाल्याशिवाय राहणार. कीर्तन एक विचार आहे. काय विचार आहे बरं का? जे संप्रदाय येतात ते सुद्धा एक विचार आहे, आणि त्या विचारांना जे फॉलो करतात तो समुदाय एकत्र आला की मग मोठा संप्रदाय होतो. आणि तो संप्रदाय जर 300 वर्षाचा झाला की त्याचं नाव धर्म होतं. काय? पण मला वाटतं जो विचार आपल्याला पार करणारा असेल तो विचार केला पाहिजे. ज्या विचारांमुळे आपण बद्ध होत असणार तो विचार काय कामाचा? केवळ पोट भरण्याचा विचार पशु पक्ष्यांना सुद्धा समजतो, पण आपला उद्धाराचा विचार जी माणसं करतात ना त्यांना विशेष प्रकारचा माणूस म्हणावं. मी रोजाला जे कीर्तन केलं तिथं स्वभाव हा विषय मांडला. काल परवा तुम्ही बोलायला कोणतं गाव होते पडाजरे, तिथं आपण अनुताप या विषयावर बोललो. आज आपल्याला काय कशावर बोलायचंय? विचार. विचार पाहिजे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी विचार आहे, दिव्य विचार आहे, सामान्य विचार नाही. ज्ञानोबाराय सांगतात माझे विचार जर तुम्ही ऐकाल तर तुम्हाला मोक्ष स्थिती सहज प्राप्त होईल. तरी अवधान एक वेळ तिथे मग सर्व सुखाशी पात्र होईले, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबाराय आपल्या विचारांची दिव्यता सांगताय. तरी घंटोनी वहिला निग या भक्तीच्या वाटे लाग, जया पावसे अविंग निजधाम माझे. ज्ञानोबारायांचे विचार फार सुंदर आहे. फक्त त्या विचारांना भगवंताची वाणी म्हणून स्वीकारलं जातं आणि जावं. काय ज्ञानोबारायांचे विचार सामान्य विचार नाहीत, ते भगवंताचे विचार आहेत. गीतालंकार ब्रह्मानंद
आणि संत महापुरुषांचे विचार माणसाला उच्च स्थितीवर नेतात. विचारांशिवाय जगतच नाही माणूस. पण केवळ एका टायमाचा विचार करून जगणारी माणसं यांना विचारवान म्हणू नये, त्यांना मूर्ख म्हणायला काय. पण मला करायचंय का पा आता किती मोठं परिवर्तन होतंय. असे सुंदर देखणे सप्ताह होतात आणि त्यात तरुण मंडळी पुढे येते. किती गोड आहे. आता तो जो मुलगा आहे तो मस्त लाल टिळा लावून बसलेला आहे. पाहा तुम्ही, हा तोच मागे ओढून पाहतोय तो. किती गोड आहे. बरोबर पाहा तुम्ही. मुसलमानाच्या पोराला गोड टोपी घालताना लाज वाटत नाही तर आपल्या हिंदू मुलांनी का टिळा लावू नये. आणि त्याचा एक विचार गोड आहे. माणसाने विचार करावा. मी तर सांगत असतो काय, कीर्तनाला येत असताना जुने कपडे घालून येऊ नये. कीर्तनाला येत असताना श्रीमंतापेक्षा श्रीमंत बनून यावं. खरं कधी नाही ते काही लुंग्यासवर येतो. लुंगीवर गेले पाहिजे. तुम्ही सुद्धा एखाद्या मर्या नवरदेवाच्या लग्नाला जर इतकी भारी साडी नेसून जात असाल तर भगवंताला पाहायला जायचं असेल, भगवंताला भेटायला जायचं असेल तर किती सुंदर साडी नेसून यायला पाहिजे. वा वा या बघ तुमला लाल काही पॅन्ट घालायला सांगू तिला सुद्धा भारी कपडा घालून होतात. हे रोजाचे दिसत आहेत. हा वा वा PSI यांचे साल म्हणजे सालक आहेत ते. एक साल जगायचं ना बरं का मैया. मी कायम बोलत असतो. ओ मैंने मेहंदी रचाई रे राम राम की. ओ मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की. मेरे होठों पे कृष्ण, मेरे नैनों में कृष्ण, मैंने ज्योति जलाई रे. ओ मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की. किती गोड होत. सजा दो गरीब गुलशन सा मेरे घर राम आए हैं. सुंदर असल्याशिवाय जशी माणसांना आपल्याकडे येण्याची इच्छा होत नाही तसं अति सुंदर हृदय आणि बाहेरची सुंदरता असल्याशिवाय भगवंताला सुद्धा आपल्या समोर यावं वाटत नाही. थोडे सुंदर राहतात सजून येत जा. कोणतेही कपडे नका घालत. उद्या उद्या बरं का उद्या तरी घाल. देवाला आवडतो. किती गोड आहे. गोपी सजून भगवंताला पाहायला जात होत्या. काय वाटत होता. म्हणून जोडे नाचण्यानंतर लाईनी कट होते ते दुसरं. मला विचार करायचा. आपल्याला विचारच करायचा आहे. जास्त काय करायचं. महाराज भगवंताचे विचार अर्जुनाला मोहमुक्त करतात. खरे का नाही. अर्जुन सुरुवातीला किती भ्रमित दिसत आहे. हे देवा हे माझे आहेत रे. आणि कोणत्या जागेवर चालून पहा. विचार माणसाच्या जीवनात कधी पाहिजे हे सुद्धा फार महत्वाचा विषय. शेनयोरु भयोर्मत प्रथम स्थापयम अच्युत. जो दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा झाल्यानंतर अर्जुन विचार करतायत. खरे का नाही. आणि कोणता विचार की आता मी काय करावं. अर्जुनाला भगवान म्हणतात तू दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आल्यानंतर म्हणतो आता मी काय करावं. आधी का विचार केला. आपलं जीवन सुद्धा मध्य भागात आल्यानंतरच आपण विचार करतो की आता काय केलं पाहिजे. लग्नाच्या आधी नसतं. तुम्ही सुंदर मृदंग वाजवतात. अगदी सुंदर. इतका सुंदर मृदंग वाजवताय पण आता लग्न करण्याचा विचार करताय. आता ते पहा आमच्या कंदालेकर महाराज प्रकाश महाराजांचा
पत्नीचा भाऊ. तो लग्न करून बसलाय म्हणून आता नुसते एक घर फोटो फिरवतो. बरं का जोगदा, तुम्ही भर कीर्तनात विचार करायला लागले होते. ही आपली मध्यस्थिती आहे. आपलं मध्यस्थिती काय आहे? बालपण गेले तारुण्य दशा विषय व्यथा. आणि इथं आता आम्ही विचार करतो ना, म्हणून साडूके तुम्हाला सुद्धा नुसती चहा नाही ठेवायची, त्याच्यात साखर किती टाकायची हा सुद्धा तुम्ही विचार करतात. त्याच्यात पत्ती किती टाकायची हा सुद्धा विचार करतात. त्याच्यात दूध किती टाकायचा हा सुद्धा विचार करतात. मग इतकं चांगलं काम करतात, मग हा विचार करू नये का? हे म्हणतीला तर आपण पुढे तो सापडलो ना. आणि महाराजा वस्तारा घेऊन आलेत का काय घेऊन आलेत सांगता येईल. विचार करावा, विचाराशिवाय जगणं नसावं. आणि विचाराशिवाय जर जगणं असेल तर त्या जगण्याला किंमत. आणि महाराज इतकी जवळची व्यक्ती आहे, जवळची आहेत म्हणून तुम्हाला बोलतोय. तुम्हाला रागत नाही येत ना? ज्या दिवशी तुम्हाला आनंद वाटेल माझं सांगण्याचा, त्या दिवशी आमच्या जातीत नक्की. पण ते काय, त्यांनी काही माळकरी पाहिले. ते कसे? आधी निष्ठावंत शिवसैनिक दिसायचे, नंतर राष्ट्रवादीत गेले, तसे पाहिले. म्हणजे त्यांना कसं दिसतंय की 2 वर्ष माळकरी राहिले, 3 वर्ष माळकरी राहिले, 4थ्या वर्षाला पुन्हा. पण आपण नाही, त्यांचा आदर्श नाही घ्यायचा, आपण तो आदर्श घ्यायचा. ते लोकांना. मी 1996ला 13वी पास झालेला होतो. 14वीला ऍडमिशन घेणार आणि अचानक अंतकरणामध्ये वैराग्य झालं आणि डायरेक्ट गावाकडून पायी आळंदी. कुठे? मला सुरुवातीला वाटत होतं की आपण इथं का चाललो, पण मला वैकुंठवासी गुरुदेव नटसिंग बाबांसारखे महात्मा, वैकुंठवासी गुरुदेव मोठे बाबांसारखे महात्मा लाभले आणि त्यांनी सांगितलं तू जो विचार केला तो योग्य केला आहे. पण आमच्या काळात आम्ही कीर्तनकार बनायला नव्हतो गेलो, आमच्या काळात आम्ही साधक बनायला गेलो. कीर्तनकार बनण्यासाठी जाणारी माणसं साधक बनू शकत नाही, पण साधक कीर्तनकार झाल्याशिवाय राहत नाही. फार गोड जीवन. त्या काळात आम्हाला एक टाइमच जेवण भेटायचं, एक टाइमाला आमची सकाळचीच मधुकरी खावी लागायची, पण तरी देखील एवढा आनंद. मी अजून पुन्हा सांगेन, 2 काक्या मेल्या, 11व्या दिवशी पत्र पोचलं होतं. काक्या मेल्या मग वय, पण तरी देखील तो एक वेगळा आनंद होता. पण आज तिथं जर आम्ही त्या विचारांना पकडून राहिलो नसतो तर आज तुमच्या समोर राहिलो नसतो. म्हणून जर विचार जीवनामध्ये सुंदर असतील ना महाराज, तो माणूस देखणा जरी नसला तरी देखील त्याचे पाय पकडतात लोक. पण विचार जर नसतील ना, देखणा जरी असला तरी त्याला बैल म्हटल्याशिवाय राहते. म्हणून विचार माणसाच्या जीवनात आवश्यक आहे. पण मी तर पुढचे विचार सांगेल, शेन येऊन भैरव. तिथून पुढे कसं जायचं? कारण तिथून पुढे भार असतात, जवळचे दिसतात, त्यांना सोडावं तरी कसं? यांच्याशिवाय माझं जगणं नाही, यांच्याशिवाय मी जगूच शकत नाही. तिथून तुम्ही खरे भ्रमित राहतात. आणि म्हणून
जगद्गुरु तुकोबारांना तुम्हाला मला सांगायचं पहिल्या चरणात हरीच्या जागरणा जाता कारे नाही म्हणा. मोबाईलमुळे या सुविधा झाल्या, श्रोते सुद्धा अभंग पाहतात. आता तिकडे जे बसलेले चष्मा आले ते सुद्धा मस्त अभंग पाहत होते, पण आता थोडा कसा गेला तर मोबाईल त्यांचा काय नाव आहे त्यांचं ते सुद्धा आपल्या गावात जुने दिसत आहेत मला. सर चिखलवडचे इथं सुद्धा समोर बसलेले बरे असंच पाहता, म्हणजे कीर्तनकार सुद्धा पाहते ग्रंथ. हरीच्या जागरणा का हरीच्या जागरणात जाता कारे नाही म्हणा. याचं मागचं कारण आहे, हरीनेच तुम्हाला मला हे जीवन दिले, तर मग हरीच्या जागरणा का नाही. आपण काय करतोय, हरीने ज्याच्यासाठी आपल्याला दिले त्याचा विषय सुटलाय आणि आपण दुसरंच काहीतरी करत बसतोय. आता मला महेंद्र मोने सांगितलं, महाराज आम्ही पाटील बंधू आहे, पाटील बंधू आहेत. रामचंद्र महाराज मालपूरकरांचे जावई म्हणजे मेवणे, म्हणजे धाकली बहिणा घरना जावई जाव आपला आमनाकडे तुम्हाकडे काय म्हणे. दररोज आम्ही कीर्तनाला जातो, आम्हाला काही कंटाळा येत नाही. तरण्याची प्रक्रिया चोपदार तुम्हाला उशीर कसं काय झाला होता, बाहेर गेले. हा सुद्धा एक विचारच आहे. हा विचाराचा आग्रह. बाबा तुमचं वय किती आता, 73. अजून किती वर्ष राहणार आहे, पण अजून सुद्धा स्ट्रॉंग आहेत तुम्ही. कारण तुम्ही स्ट्रॉंग असण्याचं मागचं कारण तुमची माऊली तुम्हाला चांगला जीव लावते. तुम्ही इतके भारी जे दिसत आहेत ना, ती माऊली खाऊ घालते, लक्षात ठेवा. पण तुम्ही त्यांना जास्त किंमत देत नाही, आता देत जा. कारण लांब ज्यांचं नाक असतं ना ते कोणाचंच ऐकून घेत नाही असं शास्त्र सांगतं. जास्त लांब प्रमाणाच्या बाहेर तुम्ही पहा, तुम्ही सुद्धा तसे. काय माऊली तुमचं काय मत आहे? हरीच्या जागरणा तिथं जावं लागेल, पण तिथंच जातो आपण, बाकी सर्व ठिकाणी जातो.
आपण आपलं जीवन जगत असताना तिथं का जात नाही? तिथं विचारांचा अभाव. आणि तिकडे जातो जास्त. पुढे माखून या दगड ठेवीला, वरे दिसे भला लोकाचारी, अंतरी विषयाचे लागले पैपिसे, बाहेरल्या वेशा वेशा बोलवी लोका. फक्त बाहेरच्या वेशाला आम्ही बोलतोय. विचार जिता आहेत हे समजतंय श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. म्हणून भक्ता माझी राव ज्ञान या तोची. तो भक्त आम्हाला आवडत नाहीये. अखंड अगरवता होणे असती जयांची विनय हेची संपत्ती, जे जय जय मंत्र अर्पिती माझ्या ठाई. अशी लोक आम्हाला चालत नाही. आम्हाला ताठावान लोक आवडतात. आम्हाला बाहेरची कपड्यांची क्वालिटी, बाहेरची आमची शायनिंग आम्हाला आवडते. म्हणून आम्हाला अजून सुद्धा विचार कळत नाही. पण ज्या दिवशी आम्हाला त्या विचारांच्या जवळ जाण्याची इच्छा होईल आणि ते विचार आम्ही पकडू, त्या दिवशी अर्जुनांसारखी सुद्धा आमची स्थिती होईल. अर्जुन जसं बोलतात तेव्हा नसतो मोह. आणि संजय सुद्धा त्या विचारांना अनुमोदन देत असताना राजा धृतराष्ट्राला सांगतात, अरे बाबा मी जे सांगतो तो सुद्धा विचार. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पाहतो धनुर्धरा तत्र श्री तत्र विजय. ध्रुव म्हणजे निश्चित तिकडे विजय आणि निश्चित तिकडे लक्ष्मी. मग कोणती का असं ना, विजय लक्ष्मी असो, धनलक्ष्मी असो, कीर्ती लक्ष्मी असो, कोणती का लक्ष्मी असे ना, ती त्या बाजूने आहे. झोपलेलं आहे ना. म्हणून विचार. बाकी तरुण पोरं थोडे विचार करायला लागले असतील. आपण कीर्तनाला आलो, कोणता तरी विचार करून आलो, दुसरंच सांगते. म्हणून हरीचा आता आग्रह, कारण त्यानेच दिलंय. मी काय बोलतो, जेणे हा जीव ज्या कीर्तनकाराचे 7/7 नाटपाठ त्याचा थाट. पण कीर्तनकाराचे नाटपाठ पाहिजे. अजून आम्ही तर बरेच कीर्तनकार पाहतोय, कोणावर मी प्रहार करत नाही, पण हरिपाठ सुद्धा पाठ नाही. जुन्या काळात फार छान होतं. कीर्तनकार आले का त्यांना प्रवचन करायला लावायचे. प्रवचन संपलं की त्यांना हरिपाठ करायला लावायचे आणि पुन्हा रात्री मुक्कामाला थांबायला सांगायचे. आणि महाराज सकाळी काकडा करून जावर. या गोष्टी संपल्या म्हणून आम्ही आळशी झालो. काकडा तर इतका फास्ट होतो ना आता. रूप पाता लोचनी एक एक विठाबाई झाली. उठा उठा प्रभात झाली आणि उठा सकळ योगे या दुर्लभ आता कोठेला का तो वासुदेव मी पंढरपूर पाठ निघा जगजोगी जगजोगी सहस्र दीप दीपे कैसी 8 दामोदरात काकडा आहे. पण महाराज मास्तर बाबांच्या परंपरेत 3 तासाचा काकडा आहे. दोन्ही हरिपाठ सुद्धा सकाळी संध्या जरी गायली जात नसेल पण तिथं गाजली जात होती. त्याच्याने काय होतं, कीर्तनकार सुद्धा जिवंत असायचा. बरं का. आमचे जसं पवार सांगायचे, जगन्नाथ अण्णा कीर्तनकारांचे फक्त पहिलंच कडवं पाठ असतं, दुसरं नसतं. दिंडी मालकांचं काहीच पाठ नसतं असं ते सांगायचे. गेले अण्णा खूप गोड होते.
आणि ताडकऱ्यांचे अभंगाचे अभंग पाठ असतात आणि श्रोत्यांचा गाथा ज्ञानेश्वरी कंठस्थ असतो. असे श्रोते, आता श्रोते सुद्धा तसे जे कसे काय भारीदा काय राहतात तुम्हाला. ही आमची मानसिकता होत चालली म्हणून आम्ही कीर्तन ऐकण्याची थोडी पद्धत बदलत चालली. वास्तविक आपला जो संप्रदाय विचारांचा आहे. काय वाटतं तुमने घेरी राहील कारण ते दाबीन जेवायचा आणि दिनभर कोयपा आखल्यांचा करते. विचार करा हो, हरिच्या जागरणात कारे नये म्हणा. आपणच मनाला विचारावा की आपण का जातोय, आपण तिथपर्यंत का पोहोचतोय. आपलं पूर्व पाप आहे का वर्तमान संस्कार आहे. पूर्व पापामुळे सुद्धा माणूस परमार्थ करत आहे आणि वर्तमान चुकीच्या संस्कारांमुळे सुद्धा माणूस परमार्थ करत. म्हणून एक तर संस्कार आपल्याला चेंज करावे लागतील. सप्ताह म्हणजे काय, मी रोजाला बोलून गेलो, जिथं परिवर्तनाची सुरुवात तो सप्ताह, जिथं केवळ परंपरा तो सप्ताह नाही, जिथं परिवर्तन होतं तो सप्ताह. आणि मी कायम सांगत असतो, कार्यकर्ता जर माळकरी झाले तर गाव बदलायला टाइम लागत नाही. माझ्या बाबरे गावात पहिले कार्यकर्ता बदलले म्हणून माझ्या बाबरे गावात 350 लोक माळकरी 3 वर्षापासून. या चिमणाला फक्त त्या भगवा टी शर्ट घातलेल्या मुलाला सांगितलं, इतका गोड मुलगा, इतका गोंडस मुलगा, इतका धार्मिक मुलगा, इतका प्रसन्न मुलगा, आणि पुढे राहून जर तू कीर्तनात माळा टाकत नसतील तर त्याला एवढा राग आला तरी त्या दिवसापासून माळा टाकलेली अजून सुद्धा. अरे विराट कोहली दाढी ठेवतो तरी तरुण मुलं दाढी ठेवतात. एखादा क्लास 1 क्लास 2 जर माळकरी झाला ना तर त्याच्यानंतर त्याच्या गावातले लोक माळकरी होतात की नाही. क्लास 1 जर माळकरी असेल तर नक्कीच माळकरी संप्रदायाची काही जिम्मेदार असेल. म्हणून काहीतरी डिग्री घेऊन कीर्तनकार जर कीर्तन करत असेल तरी देखील त्याला पाहून लोक बदलतात. पण तुम्ही दिलेली डिग्री नको, संतांनी दिलेली डिग्री पाहिजे. ही जी महंत मंडलेश्वर ही डिग्री वेगळी आहे, पण संतांनी सांगावं की त्याला पाहून बदलावं, असं जीवन आपलं असावं. म्हणून विचारांची गरज आज वर्तमानात महत्वाची. म्हणून का रे न हे म्हणा, आपल्या मनाला सांगावं, अरे बाबा तू विषयांच्याकडे धाव घेतो, तिकडे जाऊ नये तिकडे जात आणि इकडे का जात नाही. आणि हे जे तू करतोय ही जी तुटी तुला भरता येईल का. कोठे पाहतील एकाग्र झालेले दिसत आहे. आणि म्हणून ते किती गोड चाले म्हणतील तरी ते इकडे येतील. सुरुवात मधुमंदिरे केली ना तुम्ही दोघांनी, दोघांनी, आणि दोन्ही गोड आहेत. एवढं गोड गाणाऱ्यांसाठी ताली वाजून दिली पाहिजे. ते सुद्धा ते आतून पाहिजे. कोठे आपण इथपर्यंत आलो. तुमचं वय किती जावे बापू? 55. तुमचं किती बाबा?
वा तुम्ही 49 अजून जवळ आमच्या जवळपास. तुम्ही आता काय काय त्रुटी असतील बघा आपले. तू तर लई बोल पोर काय तुझी काय त्रुटी? काही नाही, काहीच त्रुटी नाही. इकडे रे लहान इकडे वा चट्टी उचल. तुझ्या घरात तुला काय कमी दिसतं? टीव्ही कमी आहे का? फ्रीज नाहीये का? कूलर नाहीये का? एसी नाही? काय कमी आहे तुझ्या घरात? ते म्हणतात काहीच कमी नाही, हेच कमी. जा बाबा चढताना किती हळूवार आला. आपण विचार करावा. बाळा तू किती गोड ऑपरेटिंग करतोय. मागे बसलेले सर्व गोड आहेत, पण तिथं गोड दिसतोय मला. अण्णा तुम्ही आमच्या जातीचे गोड आहे. तुमची त्रुटी मला काही दिसत नाही, कारण तुमचं मन सुंदर आहे. तुम्ही तुमच्या मुलावर खूप प्रेम पण करतात. तुमच्या कोणत्या मुलामध्ये काय कमी दिसते तुम्हाला? म्हणजे पंचर काढणारा पासून गाव जोडणारा पर्यंत चांगला आहे. आपल्याला आपलं दिसत नाही, हे आपलं दुर्भाग्य. पण ज्या दिवशी आपल्याला आपली जागा आणि आपल्या चुका दिसतील ना, त्या दिवशी आपण सुरुवात करू बदलण्याची. किती गोड आहे. येषां श्रीमती यशोदा सुत पद कमले नास्ति भक्तिर्नराणां येषां अभीर कन्या प्रिय गुण कथने नानुरक्ता रसज्ञा येषां श्री कृष्ण लीला ललित रस कथा नानुरक्ता रसज्ञा किंवा सादरं नैव करणे दिक्तां दिक्तां दिगितां कथयति कीर्तनस्थो मृदंग कथयति हा शब्द तयार करून घ्यायचा. धन्यवाद. हा हे बोल मृदंगाचे शिकल्याशिवाय येत नाही. कसं दिक्तां दिक्तां दिगितां कीर्तनस्थ मृदंग. किती गोड. येषां श्रीमती यशोदा सुत पद कमले नास्ति भक्तिर्नराणां. हे विचार शून्य लोक आहेत ज्यांना भगवान श्रीकृष्णांचं भजन करायला आवडत नाही, रामांचं भजन करायला आवडत नाही. येषां अभीर कन्या प्रिय गुण कथने नानुरक्ता रसज्ञा. भागवत कथा राम कथा ज्यांना ऐकायला आवडत नाही, ज्यांना गोपींचे प्रेम भाव समजत नाही, त्यांचं जीवन त्या बाबतीत सांगितलं. येषां श्रीकृष्ण लीला ललित रस कथा सादरं नैव करणे. ज्यांना कथा ऐकायला आवडत नाही भगवान कृष्णांची, ज्यांना कान आहेत पण त्यांचे कान फक्त पिक्चरचे गाणे ऐकत असतील, त्यांचे कान फक्त नटनटींचं चरित्र ऐकत असतील, अशांच्या जीवनाला धिक्कार. कीर्तनकार नाही सांगत, मृदंग सांगतो धिक्कार. धिक्कार असो त्या जीवनाला धिक्कार. दुसऱ्यांचा पण धिक्कार असो त्या जीवनाला धिकेतान कथयते कीर्तनस्तो मृदंग. माणसाचं जीवन भूतानां प्राणिनां श्रेष्ठा प्राण्यां बुद्धिजीविना बुद्धिमस्तु नरा श्रेष्ठा नरेषु ब्राह्मणस्मृता ब्राह्मणेषु कर्तासु कर्तृषु ब्रह्मवादिना. इथपर्यंत ब्रह्मवादी पर्यंत आपण आहोत का? आपली फक्त भूमिका काय? भूतानां प्राणिनां श्रेष्ठा. फक्त आपण प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहे. आम्ही मनुष्य भाग्यवान आहेत, कारण वर्णन आहे दुर्लभं त्रयमेव येतात. सर्व काही दुर्लभ आहे, त्यात पुन्हा हे फार मोठं दुर्लभ आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्बाई हे तत्सर्वं पुनर्लभ्यम शरीरम न पुनः पुनः. ऐकले दुर्लभ. पण आम्ही विचार करतो आणि भेटताय ना मोठे पाहायची ना तुम्ही नरदेह दुर्लभ
दुर्लभ जाणार, अत्यंत दुर्लभ आहे भाऊ. तुम्ही पुढे येऊन बसलेत, पण आता तुम्हाला दिवसभराचं काम केल्यामुळे तुम्हाला आता त्रास होतो. महेंद्र भाऊ नाही ना, एक जांभाडी आली होती. महाराज या व्यक्तीला काय म्हणावं, अख्ख्या बाबऱ्याच्या माळकऱ्यांना ही व्यक्ती नाव ठेवायची, आणि तेच विश्वभा खेळकर आता डायरेक्ट माळकरी झाले. तुम्ही त्यांच्यासाठी टाळ्या वाजू नका, तुमच्यातलं पण एखादं उठलं पाहिजे. तिथं आमचे लय जवळची व्यक्ती, लय जवळ आम्हाला. म्हणजे मी काय सांगत असतो, रोजाच्या लोकांना तर असं वाटत होतं बाबऱ्याचे महाराज आहेत. खरे का मी इथून पुढे बाबऱ्याचंच महाराज म्हणून नाव ठेवणार आहे. पण लोक म्हणतील आराव्याचे माय मरेंद्रनी बाबराव चालना गेला. नाही तर मला बाबरेगाव 8 दिवसात 10 दिवसात 4 दिवसात मी बाबरेगावात जात असतो. एरवी आपल्या गावात सुद्धा मी 4 वर्षापासून येतोय. पण एखाद्याच वेळेला जेवलो असेल कोणाकडे, मी कधीच कोणाकडे जास्त जेवत नाही. जेवण इथं एखाद्याच ठिकाणी का करतो, तिथं मला वाटलं की ही माणसं आता जात बदलतील. असं म्हणतात बा, ज्या घरात मालकरी नसतील त्या घरात जेवणाचा विचार करावा. आजचे जे ज्यांच्याकडे पंगत होती ना, ती व्यक्ती खूप चांगली आहे. फक्त मी सूर्यास्त झाल्यावर जेवण करत नाही, नाहीतर ती मालकरी दिसत आहेत मला, बारीक आहेत, खूप सुंदर व्यक्ती दिसलेत. हा वारकरी पण आहेत, आणि पुन्हा दोघं नवरा बायको माळकरी आहेत. मला आज इथं समजलं की तुम्ही दक्षिण महाराष्ट्रातून आलेले आहेत. आणि एक व्यक्ती तर लय वर्णन करत होता बाबऱ्याचं, म्हणे मला माम सासरांकार म्हणून, त्यामुळे रे भू कुठे गेले ती व्यक्ती, ती तिकडे राहते बा उभे राहून सांगा एक कुठलं. हा मला ते नाव पण समजलं आता, जाऊ द्या तुम्ही बसावं पाहतो. दुर्लभ आहे अण्णा, अण्णा. त्यावेळी विचार करायला लागेल, त्यात मला विकत ना आता आजीकडे बघ. म्हणजे आजीने धरला तर मी आज तुझा विराट. आजी ते का म्हटलं, आजीना चेहरा दल्लानं वर्णन करापेक्षा आजीनं वर्णन करा पाहिजे. आजी इतकी फुली जायला ना, 2 किलो वजन आजीनं आजतेच वाढी जायला. महाराजाचा नवरा बायको देखणं किती जोडपं गोडे नाही. या वयात सुद्धा एवढं प्रेम आहे तुमचं, असं जाऊ आणि संगे मागे जाऊ पाहिजे. आई खरंच बरं, तो कुंकू कपाळावर असं नाही, त्या कुंकूला तुम्ही व्यवस्थित ठेवलं म्हणून तो शोभतोय. बरं का, आता त्या कुंकूला मात्रा कमी व्हायला लागली, त्यामुळे ते गोधडील बी चिटकेला. माझ्या जीवनातलं एका ठिकाणी घडलेली घटना आहे म्हणून मी घर पाहून सुद्धा व्यवस्थित विचार करून झोपतो. गोधडीने टिकली मला कपायला लागली. काय मी विचार करतोय, आणि आमच्या सारख्यांच्या कपाळावर टिकली लागणं म्हणजे लोक काय म्हणतील. कठीण आहे. आपण तिथं जायचंय, आपण आपला विचार करायचा बरं का. आपला महाराज खूप सुंदर आहे, तुम्ही तुमचं जीवन सुंदर भेटलंय, तुम्हाला सुद्धा पत्नी खूप चांगली भेटली, प्रामाणिक. तुम्ही त्यांच्या मागे खूप टिरी करतात असं ते सांगतात. एक विनोदाचा विषय, खरं आहे का. पण ते म्हणतात मनापेक्षा तिलेच जास्त बोलायला आवडत, मी कमी बोलतो बाबा असं सांगतात. पण दोन्ही मस्त आहेत. शेवट मला आते समज या दोन्ही शेवट का या शेवट आहेत. पण या आता का बघ, आता उभं करतो उभा राहिला तर तुम्ही आताच का बघ, ते तिरपदत काय कडे नाही. कोण व्यक्ती 11 वाजले का, मला 11:30 पर्यंत करायचे. करू का नको रोजेकर बाबा, गजाननचे पिताजी काकाने
तुटी पाहावी, आपली कमी शोधावी. लोक लोकांची कमी शोधतात. आता मी कोणत्या जागेवरून कीर्तन करतोय आणि कोणत्या विषयाला घेऊन कीर्तन करतोय याचा विचार तुम्ही करा. पण काहींना कीर्तन जर करत नसेल तर ते म्हणतील रात्रीचा महाराज बोर होत असा. अरे तुझी ऐकण्याची जी लेवल आहे ती मी जाणू शकतो नाही. त्याच्यापेक्षा आपली तुम्ही पहा, आपण कुठे, आपली कमी पहा. आपली कमी लोक शोधत नाही, दुसऱ्याच्या घरात तो कोणतात. पहा तुम्ही कोणत्याही गावामध्ये, नाडे गावामध्ये सुद्धा 2-5 असतील तसे. कोणते घरचं जेवायचं, इथं यायचं आणि एखाद्याची कमी शोधत बसायचं. आता एका सप्ताह आहे, छोटंसं गाव आहे, लेकरं पुढे येऊन या सप्ताहामध्ये भाग घेऊन आपलं सहकार्य करताय. आणि काही काही दाते असेच बिचारे, त्यांचं वैयक्तिक जीवन श्रीमंतीचं नाहीये, पण सप्ताहामध्ये ते उदार होऊन 11,000, 15,000 रुपये देतात. हे काम ते सुंदर करतायत, पण त्याच्यातली त्यांची कमी शोधतात. पण आपण जे काय आहोत नुसती पंगत झोडायला जातो, पण कुठंच मदत करत नाही. ही कमी तर शोधायला पाहिजे. कुठे पासी तर तुटी. आणि आपलं जे आयुष्य आहे किती अनमोल आहे, किती अनमोल आहे. अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है, अनमोल तेरा जीवन तुझे जहां जाता रास्ता भूल रहा है, अनमोल तेरा यूं ही गवा रहा है. गेल्या वर्षापासून ते धाकात राहतात. अनुभव आहे किती गोड आहे ते भजन. मनुष्य जन्मान मोद रे, मिट्टी में ना रोद रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. हाथ का मानव देह अल्लाह ने खुद दिया, इतकं सुंदर जीवन भेटतंय आणि ते फुकासाठी मी आवडेल का ते. बनाई गई मेरे कारीगर ने ऐसी सुंदर बकरी. बकरी बकरी वेगळी बरं, बकरी म्हणजे शेती. ऐसी सुंदर बकरी जाई न लगे ना लकड़ी, बनाई गई मेरी कारीगर ने ऐसे सुंदर बकरी. किती गोड. 4 कुठडिया 10 दरवाजे. या घराला किती कोठड्या आहेत, म्हणजे किती, हे 1 BHK नाहीये, 2 BHK नाहीये, 3 BHK नाहीये, किती 4 BHK. 4 कुठडिया 10 दरवाजे. दरवाजे किती?
कोणते कोणते? 2 2 1 5 2 7 एक शेवटच्या दिवशी उघडतो आणि 2 शिशू 4 कुठलिया 10 दरवाजे 3 कुलन से चक्री बनाई गई मेरी कारीगर ने ऐसी सुंदर बकरी। किती गोड आहे, बनाई गई जब जब बकरी बिखरन लागे। असं काय बोल, ते पोरं हसताय, त्यांची अजून बकरी चांगली। आणि बाबा तुम्ही 73 वर्षाचे असून सुद्धा बकरी चांगली, खरंच चांगली। एवढं आयुष्य आणि इतकं व्यवस्थित शरीर राहणं हे भाग्यवानासाठी। खरं सांगा ना, तुमच्या दोघांमध्ये 10 वर्षाचा डिफरन्स आहे की नाही, पण तुमले काठी धनी सुद्धा तीवर वजन टाकणं पडायचं। आणि त्या बाबाकडे 5 किलोचा विना आहे, पण कसा पेलवानच तसे उभे आहेत। बनाई दई मेरे कारीगर ने ऐसी सुंदर बकरी। काय सुंदर ये काया कुटी याद राली जमाने भर से 10 दरवाजों वाली जमाने भर से सबसे सुंदर आंखों की खिड़की जिसमें पुतली काली जमाने भर से। धाती जमाने भर 10 दरवाजे। काय सुंदर महाराज, काय प्लॅनिंग केली त्याने, कोणी काय आर्किटेक्ट येतो, किती गोर आर्किटेक्ट आहे बरं का मालेगावकर। त्याला ते आपण ते काका, ग्रामसेवकांचे काका, गेल्या वर्षी असेच सजून होते तुम्ही, आताही सजले, किती गोर मैया। सांग बरं, हे नाक तुम्हाला कुठं मागायला गेले ते त्याने दिलंय घरी। मग आता नथनी नवरा बनवतो तरी नवऱ्याचं नाव 10 वेळा घेते बाई, पण नाक ज्याने दिलं त्याचं नाव घेत नाही। मी नाही बोलत बरं का। नथनी दी जिस यार ने सुमिरत बारंबार अजून 15 मिनिटं कीर्तन केलं चालेल ना, मना 500 तिथला बरोबर आहे ना। किती सुंदर देखील त्याने ही मूर्ती बनवली बरं का बालपणानं। कसे बसा, लांबा पाय का घालतो मी, बसा खूप सुंदर काय महाराज। आज हवा जावी याच्यासाठी सुद्धा खिडकी
आणि आतली बाहेर जावी याच्यासाठी सुद्धा. पण एक खिडकी नाही आहे बरं का. आणि पहा तुम्ही, आत हवा स्वच्छ जावी याच्यासाठी ते मध्ये येत ना, काय त्या बाल ते पण काय नाव आहेत बरं का. आप्पा महाराज पाठच करून ठेवा 3रं चरण, मी सांगणार तुम्हाला. त्यांना म्हणायचंय बरं का, केस का बरं ते घाण मध्ये जाऊ नये म्हणून ते केस असतात. काय देवाने सुंदर रचना केली मला. आहा, काय सुंदर काम आहे. पण आयुष्य वेचे आणि ज्यांच्यासाठी आयुष्य वेचे मला ते शेवटी बांधून देणारे तो बांधून स्मशानात घेऊन जाणारे ते कामी येणारे नाहीये. ज्यांची तुझा बाबांच्या काळातल्या चाली. याला मांड राग म्हणतात बरं का. मांड राग आहे. आणि हा राग गोदे बाबा चातुर्मासात लेकरांना शिकवायचे कुठे पंढरपुरात. आम्ही ते ही ताल कशी म्हणायचो. तुका म्हणे माने हे सर्व सुख. त्याला अनेक आकार देतो. तुका म्हणे माने असं आकार देतात. आणि असं पायन श्रीमुख पाहिला श्रीमुख गुडघे नाही तुला. गालावर ज्यांचा खड्डा पडतो ते भाग्यवान असतात. तुम्ही भाग्यवानच दिसतात. ज्यांची तुझं गुंती बरोबर. ज्यांचे आपल्याला गुंती असते ना तेच आपल्याला सोडून देतात. ते गाणे जे गातात ना पोरं, शीशा हो या दिल हो, त्यांची गुंती. म्हणून माणसाला जास्त यांच्याशी जास्त जोडू नये. गुंती नको. गुंतलो या संसारे कैसा झालो से आनंद. प्रेमाची वाढवणे माझ्या कृष्णेचा भाग स्वयंच नदीचे तिला आपुलावर आता
करा त्यांचीच गुंती. मला खरंच बघा, त्याची गुंती असल्यापेक्षा त्याची गुंती असावी. कोणाची? चीरती छाती बोले अपनी पवन पुत्र हनुमान, मेरे मन में बसे है राम, मेरे तन में बसे. ती गुंती चालली, आपली गुंती नाही बरं का. ती गुंती पाहिजे. तुझ बीन एकली कृष्णा गमे राती, तू तव नवल केले वेणु घे बोली हाती. किती गोड तुला चाली, तिला गोड नाही पण आता घात नाही. पारू रे पारू काना जनी करसी अवेरू, तवा तवा तू होसी हृदयाचा चैतन्य चोर चोर. बरं का तुमचे साले टेब्याला मागच्या वर्षाची भागवत कथा होती. अशा गोड ओळ्या दोन्ही तिन्ही कीर्तनकार बसलेले अशा गोड ओळ्या म्हणत होते. मी बोलविल्या वेदू बोली दुसरे असे घड. त्याच्याशिवाय करमू नये आपल्याला, त्याच्याशिवाय करमत नाही. म्हणजेच आपलं अजून सुद्धा गुंती आहे, पण जे आपल्याला सोडतील त्यांच्याविषयी गुंती. जो सोडवणार आहे त्याच्याविषयी गुंती नाही, जे बांधणार आहेत त्यांच्याविषयी गुंती. तर का अंतकाळीचा सोयरा पण आम्ही त्यांचं नाव सापडलंच नाही. पण ज्यांनी अविनाशी परमात्म्याच्या सोबत आपली गुंती ठेवली ते आजही जिवंत आहेत. जिवंत म्हणजे आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी 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 बनी मैं दीवानी शाम पियारी. मी एवढं आडवं म्हणतोय तरी सापडून घेतोय. खानदेशातलं नाव भविष्यात फार मोठं. ही तपासणी चालू. मी स्वतः मृदंग वाजवतो बरं. मी 16 मात्रापर्यंत मृदंगाचे बोल शिकलोय, पण नंतर माझे गुरुदेव म्हटले अरे तू कीर्तन करत जा, हे नको वाजवत जा. मग ठीक, नाहीतर मी अण्णांचे कीर्तन वाजायचं. अण्णांना 3 लाख मृदंग लागायचा किती. आणि मृदंग वाजवणं इतकी सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी मी सुद्धा 13 महिने प्रॅक्टिस केली. हे प्रॅक्टिस इकडनं करतो माणूस आणि इकडनं बोटं फुटतात, रक्त इकडनं निघतं हिवाळ्यात कुठून. आणि म्हणून मृदंग वादकाचा राग जर आला, त्याने जर कानपटीत दिली तर कानातलं रक्त निघतं, कारण त्याची प्रॅक्टिस झाली. म्हणून माणसाने मृदंग वादकाच्या सोबत दुरून भांडण करावे. विचार करा. आपल्याला आपले खरंच आपल्याला आपले वाटतात. अण्णा तुमचं नाव काय? गोकुळांना तुम्हाला तुमच्या सोबत येणारे वाटतात का तुम्हाला सोडून देणारे वाटतात? आता काय येत म्हणणे नाही. ऐका, तुमचं काय ठरलंय? यांच्या खांद्यावर जायचंय का सोबत जायचं दोघांना?
काही काही मावल्या सांगत असतात माझ्या नवऱ्याच्या खांद्यावर जाईल हा पण त्याला एकटा सोडून जाऊ खरं सांगा अण्णा, वर्तमान काळामध्ये म्हाताऱ्याने आधी मरावं का म्हातारीने? का बरं म्हाताऱ्याने आधी का मरावं? त्या मागचं कारण आहे, जर म्हातारी गेली म्हाताऱ्याच्या आधी तर त्याची आणि कुत्र्याची दशा सारखी असते. म्हणून म्हाताऱ्याच्या आधी म्हातारीने मरायचंच नाही. आता इथून पुढे म्हाताऱ्याला डायरेक्ट मारून टाका, वाटे लावा. नंतर म्हातारी असं मी बोलणार नाही, पण देवाला प्रार्थना करा. कारण आज अशी वर्तमान स्थिती आहे, 7,000 रुपये महिन्याचे कमवतो मुलगा पती, तरी त्याला व्यवस्थित पाणी देत नाही. तर तुम्ही जुन्या भिंती आता चोरदार भरले जगाय जाऊ द्या, विचार करा. आणि हे सर्व विचार मी तुमच्या पुढे का व्यक्त केले तर त्याच्या मागचं कारण आहे, खरा विचार आपल्याला करायचा. आपण इथपर्यंत आलो. मी असं म्हणजे उपक्रम विचारांनी केलाय आणि उपसंवाद सुद्धा विचारांचाच आहे. तुका म्हणे खरा लाभ काय तो विचारा. आपण विचार करा काय, नाही तर ते क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे. एवढा आनंद वाटला. मी गोविनी विदा कारण जिसे पाना था उसको विचार करा. ही तुमच्या पुढे प्रार्थना करतो. माझ्याकडे एक प्रस्ताव आलेला आहे आणि मी तो पूर्ण करणार आहे. विठोबा रखुमाई भजन करण्याच्या आधी चालेल ना? मला आमच्या सचिनने एकदम गोड व्यक्ती, मी ती व्यक्ती जरी बाळकरी नसली पण माणसं जोडण्याचं काम जर करत असेल, लेकरं जोडण्याचं काम करत असेल, आज नाही तर उद्या माळकरी नक्कीच. आमच्या गड्यातले जे माळेतले मणी आहेत ना, ते धाग्याच्या निमित्ताने एकत्र आहेत. तसं कुठेतरी त्या लेकराच्या मनात प्रेमाचा धागा असेल म्हणून हे मणी जवळ येत. त्याच्या मणी जोडण्यासाठी सुद्धा धागा लागतो, तसं माणसं जोडण्यासाठी सुद्धा प्रेम धागा लागतो. आई, तुमचा चेहरा एवढा जो प्रसन्न आहे ना, तुमचं दोघांचं जीवन प्रेमाचा धागा आहे. तुम्ही नाराज राहता का मजार मला विनेकरी बाबा इतके सुंदर सापडले. असो, माझ्याकडे असा प्रस्ताव आलाय की पिंगळा महाद्वारी हा अभंग तुम्ही म्हणायचा आहे. आपण मी कुठेतरी कीर्तन पण केले त्या अभंगावर, पण आता तुमची इच्छा आहे. मी हे विचार तुमच्या पुढे आतापर्यंत त्याच्यासाठीच मांडले. हे जरी नाही का तरी दुसरा येईल, पण या अभंगातलं हे ऐका आणि मग हे ऐका. आणि जर हे ऐकलं नाही तर मग माझा अभंगाचा सारभूत भाव मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. जेवढं सांगण्याचा प्रयत्न केला मी तेवढं सांगितलं. आमच्या बाबरेकरांसाठी तर उद्या सुद्धा परभणी, उद्या सुद्धा आमचे बाबरेकर तिथे कीर्तनाला येतील. मी तर सांगत असतो माझ्या श्रोत्यांना, 100 कीर्तन का होईना माझ्यासोबत तुम्ही ऐकावे, जेणेकरून तुमचे 100 अभंग पाठ तरी होतील. मला आवडतं बरं. मला कीर्तनात मी स्वतः आजच अभंग पाठ केला आहे, कारण आजच अभंग मी पाठ केला आहे म्हणून माझाही पाठ होतो आणि जेणेकरून श्रोत्यांचाही पाठ होतो. आणि हा भाग माऊलींच्या निमित्ताने आणि माऊलींच्यामुळे, मास्तर बाबांच्यामुळे हा अजून सुद्धा संप्रदायाची जोपासना करणार. आता हे जे बसलेले आमचे टोपीवाले अण्णा, हे कुठे जाते बरं का, पण मी आजूबाजूला आलो का तिथं पार ते सायनापर्यंत तुम्ही कीर्तनाला येतात, खरं का नाही? सर्व म्हणून असे वर हात होतील तर चला, चालेल. आणि नाता वाटत नाता, पोरं हो, मित्र हो, नाता. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी कुठेतरी नाच
नाचले असतील आणि इथं जर नाचले नाही तर त्यांचे मेल्यावर पाय मोडतील असंही मी म्हणणार नाही, परंतु नाचाव जरी नाही वाटलं पण शेवटच्या चरणापर्यंत हात खाली जायला नको असेच पाहिजे. पिंगळा मागाई कोणी बोलत होते का पिंगळा मागाई सर्व गुरु हा वाचा हा तुम्ही सुद्धा हा तरुण मंडळी सर्व हा सर्व घाबरू नका हा वरल्या Ay,
केला. महाराजांनी म्हणजे म्हणतात ना, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी, या उक्तीप्रमाणे महाराजांनी आमच्या गावातील भक्तांना कीर्तनाचं वेळ लावलं आणि नाचण्यास भाग पाडलं आणि आपल्या विनोदी शैलीतून जे आजची सेवा दिली त्याबद्दल मी महाराजांचे आभार व्यक्त करतो. मी महाराजांना विनंती करतो की आजची जी कीर्तन सेवा ज्यांनी दिली होती ते रोजंदारी करणारं व्यक्तिमत्व. सर्व कुटुंब एक कष्टमय जीवन आहे सर्व कुटुंबाचं. त्यांच्या उदार अंतःकरणाने आजची ही सेवा दिलेली आहे. मी त्यांना विनंती करतो पंचदादांना की त्यांनी स्टेजवर यावे आणि महाराजांनी त्यांचा सत्कार करावा ही विनंती. दादू शाळे इकडे आहे तू. आजचं महाप्रसाद म्हणजे जेवण पण संत भोजन पण त्यांच्याकडेच होतं. इकून एक शाळ्या आपल्या हातात. धन्यवाद महाराज. याच्या पुढेही तुमचं प्रेम आमच्या गावावर असंच राहू द्या. ज्यावेळेस आम्ही तुम्हाला विनंती करू त्यावेळेस आम्हाला वेळ द्या, सेवा द्या हीच विनंती. रामकृष्ण हरी मंडळी. उद्याचे कार्यक्रम उद्या ठीक सकाळी 6 वाजता काकडा भजन होईल, दुपारी ज्ञानेश्वरी पारायण होईल, सायंकाळी हरिपाठ होईल आणि रात्री 9 ते 11 हरिभक्त पारायण प्रकाश महाराज जाधव सिंदखेडा यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल. तरी परिसरातून जे भाविक भक्त आलेले आहेत, चिकोलो, देवारपाडे, नाळे, शेंदुर्णी, रोजे, गिगाव, आरबी, बाबरे सर्व मंडळींनी चहा घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. चहा घ्यावी नम्र बरं का. आपल्या सचिन भोच्या वाणीमध्ये गोडवा आहे. सहज बोलतो पण गोड वाटतं. ह्या गावनाशी घर जावा, बाहेरच्या गावनाशी चहा प्यावा.